हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवला आहे कोळंबी बटाटा. मी एका कढाईमध्ये असं तेल घेतलं आहे. तेल छानपैकी आपण बघू शकता की गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळूहळू करून कांदा सोडणार आहे. कांद्याला पण असं छानपैकी भाजून घेऊयात गोल्डन होईस्तोवर. आपण बघू शकता इथे हा कांदा मस्तपैकी असा ब्राऊन झाला आहे. आता मी यात हळूहळू करून टमाटर सोडणार आहे. मी एक टमाटर घेतला आहे. तुम्हाला जर आणखी हवं असेल तर तुम्ही अजून घ्या. आपण गॅसची फ्लेम स्लो करूया आणि या टमाटरला छानपैकी असं भाजून घेऊयात स्लो गॅसवर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात असं झाकणसुद्धा लावू शकता. आता मी यात 1 चमचा अद्रक लसूणचा असा पेस्ट घालणार आहे. तुम्ही कांदा घातल्यानंतर पण घालू शकता. मी टमाटर घातल्यानंतर घातलं आहे. आपण असं छानपैकी असं मिक्स करून घेऊया. कांदा आणि टमाटर छानपैकी भाजल्यानंतर यात मी मीठ, गरम मसाला, हळदी पावडर आणि घरचा मसाला घातला आहे. तर तुम्हाला मी जे काही मसाले दाखवले आहेत ते सर्व मी असे एकदम एकत्रपणे घालणार आहे यात. आता मी फास्ट फ्लेम करून मसाल्याला छानपैकी असं भाजून देणार आहे. मसाले भाजल्यानंतर हे कोळंबी आणि बटाटे असे कापून घेतले आहे. बटाट्यांना छोटे छोटे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मोठे मोठे बटाटासुद्धा टाकू शकता. तर मी या मसाल्यांमध्ये आपलं कोळंबी आणि बटाटे असे सोडून देणार आहे आणि असं छानपैकी आपण वर खाली मिक्स करून घेऊया. बघू शकता मी कोळंबी आणि बटाट्याला मसाल्यामध्ये छानपैकी असं वर खाली करून घेतला आहे. आता मी ही कोथिंबीर अशी बारीक अशी कापून घेतलेली आहे. ही आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात. झिंगे बटाट्याला असं थोडंसं उकळी आली की आपण यात कोथिंबीर सोडून देऊयात. आणि याला आपण परत असं छानपैकी मिक्स करून घेऊया. आता मी ह्याच्यावर असं झाकण लावून घेणार आहे आणि आपण याला वाफेवरती छानपैकी असं शिजून घेऊया. मी असं मध्ये मध्ये चेक करत आहे आणि आपण असं मध्ये मध्ये असं मिक्स करून घेऊयात. मी परत झाकण ठेवूयात. पण बघू शकता माझी प्रॉन्सची ग्रेव्ही जी आहे ती छानपैकी अशी रेडी झालेली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते.